प्रभाग क्रमांक 7 मधील निराळे वस्ती लक्ष्मी मंदिराजवळ रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। केंद्र सरकारच्या निधीतून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून माजी नगरसेविका मंदाकिनी शंकर पवार यांच्या पाठपुराव्याने सुमारे 2,86,00,000 रुपयांच्या रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 7 मधील निराळे वस्ती पुलाजवळ मरियाई लक्ष्मी मंदिरानजीक आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। या कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लक्ष्मी लॉन्ड्री, हिरज नाका, निराळे वस्ती, पूल, नाथ रेसिडेन्सी, खमितकर अपार्टमेंट, उमानगरी, शरद पवार शाळा, हॉटेल एम्बेसेडर आदी भागातील रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात येणार आहे। केंद्र शासित स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 7च्या 2 रस्त्यांची मंजुरी मिळाली होती। त्या कामाचं भूमिपूजन झालं असून लवकरच या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते लक्ष्मी लॉन्ड्री पर्यंतचा रस्ता, निराळे वस्ती ते खमितकर अपार्टमेंट या दोन्ही रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निराळे वस्ती भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईन नवीन टाकण्यात आली होती। त्यामुळे रस्ते खराब झाले होते। त्यामुळे नवीन रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। केंद्र शासित स्वच्छ भारत अभियानाच्या वतीनं आज प्रभाग क्रमांक 7च्या 2 रस्त्याची मंजुरी मिळाली होती। त्या कामाचं भूमिपूजनचं काम आज झालेलं आहे। 2,86,00,000 हे काम आहे। दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते लक्ष्मी लॉन्ड्री पर्यंत व दुसरा रस्ता हा निराळे वस्ती पासून ते खमितकर अपार्टमेंट पर्यंत ह्या दोन्ही रस्त्याचा आता दोन्ही रस्ते होणार आहेत। कारण आपल्याला माहित आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचं आपण छत्रपती शिवाजी महाराज पासून निराळे वस्ती पर्यंत रस्त्याचं ड्रेनेज लाईन काम पूर्ण केलं, पिण्याचं पाईपलाईन नवीन घातलं आणि ते रस्ता फारच खराब झाला होता। त्यामुळे आणि हाही रस्ता थोडा खराब झाला होता। या दोन्ही रस्त्याचे धूळमुक्तीमध्ये या दोन्हीला 2,86,00,000 रुपयाची मंजुरी मिळाली आणि हा काम आजपासून सुरुवात होणार। या प्रसंगी किरण पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। स्वच्छ भारत अभियान मधून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पत्रावर व पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मधील निराळे वस्ती रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी लॉन्ड्री, निराळे वस्ती चौक ते नाथ रेसिडेन्सी ते खमितकर अपार्टमेंट व त्याचबरोबर निराळे वस्ती पूल ते शरद पवार शाळा ते एम्बेसेडर हॉटेल ते प्रभाकर महाराज मंदिर ह्या तिन्ही रस्त्याला 2,86,00,000 रुपये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून व पत्राने मंजूर झाले। प्रभागाचे हे मुख्य म्हणजे वारंवार ड्रेनेजचं काम झालेलं आहे। रस्ते खराब झालेले आहेत। प्रभागातील हे मुख्य 2 रस्ते आहेत ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून व नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हे रस्ते पूर्ण मंजूर झालेले आहेत व याचं आज संध्याकाळपासून ते उद्या सकाळपासून कामाला सुरुवात होईल। येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये काम पूर्ण होईल। यावेळी सतीश कुदळे, आनंद कोलारकर, महेश बोकणे, समाधान जावळे, मधुकर व्यवहारे, प्रकाश सुरवसे, संभाजी चव्हाण, श्रद्धा किरण पवार, अनिकेत व्यवहारे, मनोज जाधव, ओंकार जावळे, नागेश क्षीरसागर, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी असोसिएशन, कैलासवासी अण्णासाहेब पाटील शॉपिंग सेंटर, जुनी पोलीस लाईन सार्वजनिक तरुण मंडळ, निराळे वस्तीतील सर्व दुकानदार, प्रभाग 7 मधील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।